नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मॅच हरल्याने राया खूपच रडत असतो आणि इंदू त्याला समजवत असते. आता तितक्या तिथे गोपाळ येतो आणि रायाला असं रडताना बघून आणि सर्व मुलांकडे बघत म्हणतो की काय रे, विठूची वाडी मॅच हरली ना? आणि म्हणतो की तुम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा खेळायचो ना तेव्हा आम्ही कधीच एकसुद्धा मॅच हरलो नाही आणि या पोरांसोबत तर नाहीच नाही. तेव्हा राया रागाने म्हणतो की कारण इंदूताई तुमच्या टीमची मेन प्लेयर होती म्हणून, आणि ती तुम्हाला दरवेळी जिंकवून द्यायची. तेव्हा गोपाळ इंदूकडे बघत म्हणतो की ही अफवा कोणी पसरवली? तेव्हा इंदू गोपाळला म्हणते की अफवा आहे का ही? तेव्हा गोपाळ म्हणतो की मग काय, आणि विचारतो की मला सांगा की तुमची कोच कोण आहे? तेव्हा सर्व मुलं सांगतात की इंदूताई. तेव्हा गोपाळ म्हणतो की मग इथेच हारला तुम्ही मॅच. तेव्हा इंदू रागाने म्हणते की गोप्या, काही बोलशील काय रे? तेव्हा गोपाळ म्हणतो की देवराय आहे का, आम्ही खेळायचो त्यावेळी जर इंदूताई आमची मेन होती आणि तिच्यामुळे आम्ही मॅच जिंकत होतो, तर आता ती तुमची कोच असताना तुम्ही का बरं मॅच जिंकला नाही? तेव्हा इंदू आणि सर्व मुलंसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येतात आणि गोपाळकडे बघायला लागतात. गोपाळ मात्र सर्वांकडे बघत खूपच हसायला लागतो. तर आता यानंतर इकडे दिग्रजकरांच्या वाड्यात आपण पाहतो की मोठ्या बाई त्यांच्या खोलीत बसलेल्या असतात. तेव्हाच आता प्रेमनाथ तिथे येतो आणि मोठ्या बाईंना आवाज द्यायला लागतो. आता मोठ्या बाई मोबाईलमध्ये खूपच गुंग झालेल्या असतात आणि प्रेमनाथचा आवाज ऐकून त्या म्हणतात की जावई बापू, बरं झालं तुम्ही आलात, बघा ना ही लेवलच पार होत नाही आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अच्छा, त्याच्यासाठी बोलवलं का, द्या इकडे मोबाईल, पटकन पार करून देतो. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की नाही, त्यासाठी नाही, आपल्याला ना बाहेरगावी जायचं आहे. तेव्हा प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की बाहेरगावी म्हणजे देशात की विदेशात? तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघत म्हणतात की विदेशात जायची लायकी आहे का तुमची? आणि त्या कपाटातून काही पैसे काढत त्या मोजायला लागतात आणि प्रेमनाथला म्हणतात की आपल्याला ना नळदुर्गला जायचं आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, राजकारणाच्या तिकिटाची तयारी करताय ना, सेटिंग लावताय ना, खरं खरं सांगा. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू, आपल्याकडे जे नाही आहे ना ते वापरू नये. अधोक्षजसाठी स्थळ आले सांगून, मुलगी चांगली आहे, शेत आहे, जमीन आहे, संपत्ती आहे, खूप छान आहे सगळं, आता अजून काय पाहिजे आपल्याला, जायची तयारी करा. तेव्हा प्रेमनाथ खुश होत म्हणतो की वा सासूबाई, म्हणजे श्रीमंत घराण्यातली मुलगी येणार आहे आपल्या घरी. आणि म्हणतो की सासूबाई, तुमचं हे धोरण आम्हाला खूप आवडतं, म्हणून तुमचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तेव्हा मोठ्याबाई हसायला लागतात आणि म्हणतात की मग प्रेरणा घ्या, तुमचा अभिमान आम्हाला वाटावा असं काहीतरी करा. तेव्हा प्रेमनाथ थोडासा नाराज होत मोठ्याबाईंना म्हणतो की सासूबाई, मगाचपासून तुम्ही आम्हाला घालून पाडून बोलताय. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की स्पष्ट बोलते. आता प्रेमनाथ थोडासा विचारात पडतो आणि म्हणतो की बोलण्यावरून आठवलं सासूबाई, आपल्या अधोक्षज महाराजांना आत्ताच सांगा, तिथं गेल्यानंतर एकदम गप्प बसायचं म्हणून, काही बोलू नका म्हणावं त्यांना. तेव्हा मोठ्याबाई खूपच रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतात. तेव्हा प्रेमनाथ खूपच घाबरतो आणि घाबरत म्हणतो की सासूबाई, हे बघा, रागाने बघू नका, धडकी भरते आम्हाला, हे बघा मागच्या वेळेस काय झालं हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. तेव्हा मोठ्याबाईंना आठवतं की कसं शैलजाने आदूच्या बोलण्यावरून त्याचा अपमान केलेला असतो. आता प्रेमनाथ इकडे म्हणतो की राजकारणात पदार्पण करता राहिला होता सासूबाई तुम्ही, यावेळी पार्टी जरा मोठी आहे तर काळजी घ्या, असं होऊ देऊ नका म्हणजे झालं, बाकी काय नाही. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की ठीक आहे, या तुम्ही आणि तयारीला लागा. तेव्हा प्रेमनाथ तिथून निघून जातो. तर इकडे मोठ्याबाई मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ आणि इंदू खूपच रागाने एकमेकांकडे बघत असतात. आता इंदू गोपाळला म्हणते की तू जरा जास्तीच बोलतो, असं नाही का रे वाटत गोप्या तुला? तेव्हा राया म्हणतो की मग काय, मेन माणसाच्या कोचिंगवर डाऊट घेणे हे पाप आहे, पाप. तेव्हा इंदू म्हणते की अरे पाप नाही, पापाचा बाप आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की देवराया, ही म्हणते तसं जर खरंच ही भारी असते तर तुम्ही मॅच हरलाच नसता. तेव्हा सर्वजण इंदूकडे बघायला लागतात. आता इंदू सर्वांना विचारते की माझ्याकडे काय बघता रे तुम्ही? आणि ती रायाला म्हणते की राया, खेळ म्हटलं की हार जीत ही होतच राहते, अजिबात लोड घ्यायचा नाही आणि कुणी काय सांगितलं तरी ऐकायचं सुद्धा नाही. तेव्हा गोपाळ इंदूकडे बघून हसायला लागतो. आता इंदूला गोपाळचा खूपच राग आलेला असतो आणि ती गोपाळला म्हणते की दात काढायला काय झालं? तेव्हा गोपाळ म्हणतो की हे याचं कोचिंग, आपण मॅच हरलो तर बाबा का हरलो,
कसं हरलो याच्यावर विचार न करता देवराया आता खेळ म्हटलं की हार जीत आलीच, खेळात असं चालायचंच. आता तुम्ही उद्या मॅच जिंकला ना तरी तुमची कोचताई असं म्हणेल की हे विठ्ठूराया आपल्या पाठीशी होता ना म्हणूनच आपण मॅच जिंकलो. तेव्हा इंदूला खूपच राग येतो आणि ती रागात गोपाळवरती ओरडत म्हणते की बस झालं, विठ्ठूरायाला मध्ये आणायची काही गरज नव्हती. आणि ती गोपाळला बॅट दाखवत म्हणते की पण आता आणलंच आहेस तर मग होऊनच जाऊ दे, तुझी टीम विरुद्ध माझी टीम, आहे का हिंमत. तेव्हा गोपाळ म्हणतो की मला कामं आहेत, पेशंट वाट बघतायत माझी, आणि मुळात हरलेल्या टीमबरोबर खेळत बसायला माझ्याकडे अजिबात टाईम नाही आहे, असं म्हणत तो तिथून जायला लागतो. तेव्हा इंदू गोपाळला आवाज देत म्हणते की घाबरलास ते सांग की. आणि ती सर्व मुलांना म्हणते की तुम्हाला सांगू का, हा ना लहानपणी पण असाच होता घाबरट. आणि रायाला म्हणते की राया घाबरला रे तुझा मामा. तेव्हा गोपाळ इंदूकडे बघायला लागतो. आता राया गोपाळला चिडवत ओरडायला लागतो की गोपाळ मामा घाबरला, गोपाळ मामा घाबरला. आणि सर्व मुलंसुद्धा रायाच्या पाठीमागे म्हणायला लागतात की गोपाळ मामा घाबरला. तर दुसरीकडे आपण पाहतो की आदू आणि इम्रान गाडीवरून कुठेतरी जात असतात. आता तेव्हाच इम्रानला कोणाचा तरी कॉल येतो. तेव्हा इम्रान फोन उचलतो आणि म्हणतो की काय, इंदूची मॅच चालू आहे. तेव्हा आदू पटकन गाडीचा ब्रेक दाबतो. तेव्हा इम्रान खूपच घाबरतो आणि म्हणतो की अरे आदू काय करतोय, पडलो असतो ना मी, हळू जरा. आता आदू खुश होऊन विचारतो की काय, इंदूची मॅच सुरू आहे. तेव्हा इम्रान सांगतो की हो, तिकडे ना गावाबाहेर इंदू आणि गोपाळची मॅच सुरू आहे. आणि म्हणतो की चल आपल्याला खूप काम आहे, दुकानावर जायचं आहे. तेव्हा आदू म्हणतो की इम्या खाली उतर आधी. तेव्हा इम्रान म्हणतो की अरे हवा पण नाही गेली, पंक्चर पण नाही झालं, मग का उतरू. तेव्हा आदू म्हणतो की काम महत्त्वाचं आहे ना, मग तू जा आणि मन लावून काम कर, इंदूची मॅच आहे ना तर मला गेलंच पाहिजे. तेव्हा इम्रान खूपच शॉक होतो आणि गाडीवरून खाली उतरतो आणि म्हणतो की अरे पण आदू. आता आदू इम्रानचं काही नाही ऐकता तिथून निघून जातो. आता इकडे इम्रानला आदूला खूपच आवाज देत असतो, मात्र आदू काहीच नाही ऐकता तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळला सर्व मुलं चिडवत असतात की गोपाळ मामा घाबरला. आणि इंदू गोपाळजवळ येते आणि त्याला विचारते की घाबरणं पाप आहे का रे, मग लपवतो कशाला, मान्य करायचं की आपण घाबरोबा होतो. हे बघ प्रॉमिस, माझी पोरं तुला अजिबात चिडवणार नाही. तेव्हा राया म्हणतो की असं कसं, आम्ही चिडवणार. तेव्हा गोपाळ रायाला म्हणतो की टमाट्या तू मला चिडवणार का. यावर राया म्हणतो की मग काय, तुझं वागणं कसं आहे, डॉक्टर गोपाळ मामा घाबरोबा. आणि इंदूला विचारतो की कसं आहे इंदूताई, भित्री भागूबाईपेक्षा डॉक्टर घाबरोबा चांगलं आहे ना. तेव्हा इंदू गोपाळला विचारते की कसं आहे. तेव्हा गोपाळ रागाने इंदूला म्हणतो की इंदे तू अति केलेस आता. तेव्हा इंदू म्हणते की घ्या आता शेंबडी, पोरं तुला चिडवायला लागले आणि मी अति करते. हे बघ अजिबात घाबरू नकोस, अजिबात लाज वाटू देऊ नकोस, तू जा. तेव्हा गोपाळ म्हणतो की कशाला, म्हणजे उद्या मी कुठे बाहेर पडलो तर ही मला माकडासारखं. तेव्हा राया म्हणायला लागतो की घाबरोबा म्हणून नाचणार. आता गोपाळला खूपच राग येतो आणि तो इंदूला म्हणतो की ठीक आहे इंदे, घेतली मी तुझ्यासोबत मॅच, पण माझी एक अट आहे. तेव्हा इंदू म्हणते की आता काय. यावर गोपाळ म्हणतो की तू जर मॅच हरलीस तर मला काय देशील. तेव्हा इंदू म्हणते की फंटा गँगचा मेन माणसाचा शब्द आहे, तुला जे पाहिजे ते देणार. तेव्हा गोपाळ म्हणतो की बघा. यावर इंदू म्हणते की हो, पण जर तू हरला तर काय देशील. तेव्हा गोपाळ म्हणतो की तू जे मागशील ते देईन, असं म्हणून तो जायला लागतो. तेव्हा इंदू म्हणते की शब्द देतोयस गोप्या, विचार कर. तेव्हा गोपाळ म्हणतो की गोपाळ दिग्रजकर हा मॅचच्या जीवावर मॅच फिरवतो, शब्द नाही विचार करून बोलतोय. तेव्हा इंदू खुश होऊन गोपाळकडे बघत हसायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू आणि गोपाळ एकमेकांसमोर उभे असतात आणि आता पप्या टॉस करतो. तेव्हा गोपाळ टॉस जिंकतो. तेव्हा गोपाळ म्हणतो की इंदे तुझ्या हरण्याची सुरुवात झाली आहे इथूनच. आता यावर इंदू म्हणते की ही फक्त टॉस जिंकला तू, मॅच अजून बाकी आहे. यावर गोपाळ म्हणतो की जा फिल्डिंग कर जा. आता राया म्हणतो की इंदूताई मी तुझ्या टीममधून खेळणार. तेव्हा गोपाळ रायाला म्हणतो की मी तुझा मामा आहे आणि तू इंदूताईच्या टीममधून खेळणार. तेव्हा राया म्हणतो की इमोशनल करू नकोस आपण आपल्या कोचला कधीच धोका देत नाही. तेव्हा गोपाळला खूपच राग येतो आणि तो रायाला म्हणतो की गप्प बस रे. तेव्हा राया म्हणतो की बघा कसा चिडतोय. यावर इंदू म्हणते की अरे हरण्याची भीती वाटते रे. आता गोपाळ आणि इंदू टीम बनवत असतात. आता त्या दोघांची भांडणं चालू असतात. आता इंदू म्हणते की माझा मोठा प्लेअर तू घेतलास, मग माझ्याकडून कोण खेळणार. तेव्हा त्या पाठीमागून आवाज येतो की तुमको नाही मालूम. तेव्हा गोपाळ आणि इंदू पाठी वळून बघायला लागतात. तर आदू गाडीवरून येत असतो. आता इंदू आदूकडे बघून खूपच खुश होते. आता गोपाळसुद्धा आदूकडे बघत असतो आणि तो हसायला लागतो आणि म्हणतो की आद्या. आता आदू गाडीवरून उतरतो आणि इंदूजवळ येऊन उभं राहतो. आता गोपाळ म्हणतो की आद्या कॉंग्रॅच्युलेशन बरं का, कारण तू हरणाऱ्या टीममध्ये आहेस. तेव्हा इंदू म्हणते की बोलून नाही दाखवायचं, समजलं का, करून दाखवायचं. आणि म्हणते की बरं तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे देते. असं म्हणून ती खालची माती उचलते आणि
आणि गोपाळला देत म्हणते की हे घे माती, आता खाणार की मॅच नंतर. तेव्हा आदू आणि सर्व लहान मुले खूपच हसायला लागतात. आता गोपाळ रागाने इंदूला म्हणतो की चल दाखवतो, असं म्हणून ते मॅच खेळण्यासाठी जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई सुशिलाला आवाज देत असतात आणि म्हणतात की सुशिले, आज चहा मिळणार आहे की नाही. तेव्हा सुशिला मोठ्या बाईंसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते की हे घ्या मोठ्या बाई चहा. तेव्हा मोठ्या बाई रागात म्हणतात की नुसता चहा नको आहे, बिस्किट पण पाहिजे, नाहीतर ॲसिडिटी होते मला. तेव्हा सुशिला म्हणते की माहिती आहे मोठ्या बाई मला, हे घ्या, असं म्हणून ती मोठ्या बाईंना बिस्किट द्यायला लागते. आता प्लेटमध्ये एकच बिस्किट बघून मोठ्या बाई आश्चर्याने सुशिलाला विचारतात की हे काय, एकच. तेव्हा सुशिला सांगते की ते देवरायाने खाल्ले, एकच उरलं होतं बघा. तेव्हा मोठ्या बाई सुशिलाकडे बघायला लागतात आणि संशयाने म्हणतात की देवरायाने खाल्लं का. तेव्हा सुशिला घाबरत म्हणते की हो. आता मोठ्या बाई सुशिलाला विचारतात की बिस्किट देवरायाने खाल्लं आणि मग तुझ्या इथे कसं लागलं गं. तेव्हा सुशिला खूपच घाबरते आणि म्हणते की ते डब्यात हात घातला ना आणि मग ते असं काढताना इथे लागलं, आणि खूपच ओरडायला लागते आणि म्हणते की नाही नाही मारू नको मोठ्या बाई, तुकडेच होते डब्यातून काढताना, खाल्लं थोडंसं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अगं खाल्लं तर सांग ना, कशाला त्या देवरायाचं नाव घेते. आणि म्हणते की मी पण कशाला माणसं गोळा करून ठेवलेत, एकाचं डोकं चालत नाही आणि एकाचं तोंड थांबत नाही. तेव्हा सुशिला इमोशनल होण्याचं नाटक करत म्हणते की बोला मोठ्या बाई बोला, तुम्ही सुद्धा बोलून घ्या, मला आता काय 2 तरुण पोरी मी सांभाळते ना, मला कुठे खायला मिळतंय. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मग काढ घराबाहेर. यावर सुशिला आश्चर्याने विचारते की मोठ्या बाई आता काय स्वतःच्या पोरीला बाहेर काढू का. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की तुझ्या नाही दुसरीला काढ. तेव्हा सुशिला खुश होत म्हणते की हो, ते तर कधीपासूनचं स्वप्न आहे माझं, पण मी काय करणार आहे, हात दगडाखाली आहेत ना माझे, तिच्या आत्तोबा ऐकणारच नाहीत. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अगं मग दुसऱ्या मार्गाने काढायचं. तेव्हा सुशिला आश्चर्याने विचारते की म्हणजे. तेव्हा मोठ्या बाई सांगतात की एखादा गरीब घरचा मुलगा बघ आणि लग्न करून टाक. तेव्हा सुशिला खूपच खुश होते आणि म्हणते की हे काय, हे बेस्ट आयडिया दिली मोठ्या बाई. आणि म्हणते की मोठ्या बाई असं करा ना, तुमच्याच ओळखीतला कोणीतरी बघा ना, मी लगेच आत्तोबांना दुबईला पत्र पाठवते, एकदा काही बॅद गेली ना तर मी खूपच सुखी होईल बघा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो मी पण. आता तेव्हा सुशिला आश्चर्याने मोठ्या बाईंना म्हणते की काय. तेव्हा मोठ्या बाई सुशिलाकडे बघत हसायला लागतात आणि म्हणतात की नाही काय नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.